पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण झालं आणि या वर्षपूर्तीनंतर आजही काश्मीरमध्ये चोख बंदोबस्त पाहायला मिळत आहे। त्याची दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काश्मीरमधील पहलगामच्या या रस्त्यावरती पोलिसांकडून आता तपासणी सुरू झालेली आहे। डॉग स्क्वॉड असतील, बॉम्ब स्क्वॉड असतील ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि प्रत्येक रस्त्याच्या कडेची तपासणी ही ते करत आहेत। डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून तपासणी त्यांची ही जी आहे सुरू झालेली आहे। इथेही तुम्ही पाहू शकता काही आढळतंय का याची तपासणी ही डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून असेल, यासोबतच आपण पाहतोय बॉम्ब शोधक पथकाच्या माध्यमातून असेल, तपासणी जी आहे ती सुरू झालेली आहे। पोलिसांचा हा बंदोबस्त आपल्याला इकडे पाहायला मिळतोय। जवानांचा हा बंदोबस्त आपल्याला जो आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। जवान जे आहेत या ठिकाणी जी गाडी आहे त्या गाडीची पूर्णपणे आता इथे तपासणी करत आहेत। डॉग स्क्वॉड आहे आणि सोबतच आपण पाहतोय बॉम्ब शोधक पथक असेल, जवानांच्या माध्यमातून ही तपासणी जी आहे ती सुरू झालेली आहे। हाय अलर्ट वरती सध्या पाहायला गेलं तर इथे आपल्याला पाहायला मिळतं आणि या हाय अलर्ट वरती असलेल्या या पहलगाम मधील ही दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे। आणि आज खरं तर वर्ष या हल्ल्याला झालं। 2025च्या 22 एप्रिल रोजी असा हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्याला आता वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि वर्षभरानंतरची ही दृश्य इथे आपण पाहतो। त्यामध्ये आपल्याला जवान पाहायला मिळत आहेत आणि जवान हे या संपूर्ण पहलगामच्या रस्त्याची कडेकोटपणे तपासणी करत आहे, कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये नागरिकांची सुरक्षा ही महत्वाची आहे। त्यामुळे वर्षभरानंतर सुद्धा अशा प्रकारची त्या हल्ल्यानंतरची ही तपासणी आपण पाहतोय जी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे, जी आता या ठिकाणी तपासणी जी आता होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दरम्यान एकंदरीत पाहायला गेलं तर पहलगाम हल्ल्यामध्ये निष्पाप 26 जणांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये हे 26 पर्यटक जे होते ते मारले गेले आणि आता त्या सगळ्या वर्षभरानंतरची ही सध्या पहलगाम मधली दृश्य आपण पाहतोय, ज्याच्यामध्ये पोलीस सध्या असतील किंवा जवान असतील ते आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या या ठिकाणी काटेकोरपणे सध्या तपासणी असेल, चोख बंदोबस्त असेल तो पाहायला मिळत आहे आणि तपासणी जी ती करत आहे। दरम्यान संपूर्णपणे हा पहलगामचा रस्ता तुम्ही पाहिला, जरी सध्या पर्यटकांसाठी पहलगाम हे मिनी स्वित्झर्लंड असलं तरी या रस्त्यावरती सध्या पर्यटकांची गर्दी ही कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे। आणि हा संपूर्णपणे पहलगाम सध्या जे बैसरन व्हॅली होतं, खरं तर एक मिनी स्वित्झर्लंड ज्या पहलगामला ओळख होती आणि त्यामधली ती बैसरन व्हॅली होती, मात्र ते नंदनवन आता 10 मिनिटांमध्ये या वर्षभरापूर्वी नष्ट झालं। जवळपास 26 पर्यटकांनी, निष्पाप 26 पर्यटक जे त्या ठिकाणी पर्यटनासाठी आले होते त्यांना आपला जीव गमवावा लागला। मात्र वर्षभरानंतर सुद्धा त्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती तपासणी ही या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। या सगळ्यावरती आपल्या लक्ष असण्याच्या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, पहलगाम।